नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 मधला लेसन नंबर 4 आपण आज स्टार्ट करणार आहोत. फायनान्शियल प्लॅनिंग. बघा, फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण सुरुवातीला जीएसटी इंट्रोडक्शन घेऊया. जीएसटी म्हणजेच काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे माल आणि सर्व्हिस म्हणजे सेवा, म्हणजे माल आणि सेवा कर असा त्याचा अर्थ होतो. त्याला आपण जीएसटी असं म्हणतो. आता ज्या वेळेला जीएसटी लागू झालेला नव्हता त्यावेळेला सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये टॅक्सेस भरत होतो. वेगवेगळे टॅक्सेस होते, जसं कस्टम ड्युटी असेल, एंटरटेनमेंट टॅक्स असेल, सेंट्रल सेल्स टॅक्स असेल. 1 जुलै 2017ला जीएसटी हा नवीन टॅक्स लागू झाला. जीएसटीमध्ये हे सगळे टॅक्स इन्क्लूड होतात. बघा, इथे पेज नंबर 81 वरती तुम्हाला एक ट्री डायग्राम दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस कोणते जीएसटीमध्ये ॲड आहेत त्याची माहिती दिलेली आहे. त्यातला पहिला आहे एक्साईज ड्युटी. आता एक्साईज ड्युटी म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहूया. जसं बीडी, सिगारेट, पीव्हीसी पाईप यावर जो टॅक्स लावला जातो त्याला एक्साईज टॅक्स असं म्हणतात. त्यानंतर आहे सर्व्हिस टॅक्स. डॉक्टर्स, टीचर्स या प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे लोक असतात ते जे टॅक्स भरतात त्याला सर्व्हिस टॅक्स असं म्हटलं जातं. कस्टम ड्युटी. बघा, कस्टम ड्युटी म्हणजे जो माल एक्सपोर्ट होतो किंवा इम्पोर्ट होतो त्यावरती जो टॅक्स लावला जातो त्याला कस्टम ड्युटी असं म्हणतात. बघा, ॲमेझॉन या कंपनीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. Amazon.com आणि Amazon इन ही 2 ॲप्स आहेत. Amazon.com मध्ये काय होतं की आपण भारताबाहेरून खरेदी करू शकतो आणि भारताबाहेरून केलेल्या या खरेदीवरती आपल्याला काही चार्ज भरावा लागतो, टॅक्स भरावा लागतो. त्यालाच आपण कस्टम ड्युटी असं म्हणतो. तसंच Amazon.in हे एक ॲप आहे की ज्यामध्ये फक्त भारतातल्या भारतात आपल्याला खरेदी करता येते आणि त्यावरती जीएसटी लागू होतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सेंट्रल सरचार्ज अँड सेस. हा भाग आपण गेल्या वर्षी शिकलेला आहोत. त्यामध्ये आपण एज्युकेशनल सेस हा भाग पाहिलेला आहे. त्यानंतर आहे वॅट. वॅट म्हणजेच व्हॅल्युएटेड टॅक्स. हा भागही आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे. त्यानंतर आहे लक्झरी टॅक्स. बघा, लक्झरी टॅक्स म्हणजे विशेष सुविधा जर तुम्ही तुमच्यासाठी घेतल्यात तर त्यासाठी भरावा लागणारा टॅक्स. जसं 5 स्टारमध्ये राहिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा चार्ज करावा लागतो त्याला लक्झरी टॅक्स असं म्हणतात. किंवा एखाद्या विशेष प्रसंगी एखाद्या स्पेशल व्यक्तीने स्वतःसाठी विमान बुक केलं किंवा हेलिकॉप्टर बुक केलं तर त्यासाठी लागणारा जो एक्स्ट्रा टॅक्स आहे, चार्ज आहे, त्याला आपण लक्झरी टॅक्स असं म्हणतो. त्यानंतर आहे एंटरटेनमेंट टॅक्स. जे आपण सगळेजण TV पाहतो किंवा पिक्चर पाहायला जातो यासाठी आपल्याला जो एक्स्ट्रा चार्ज भरावा लागतो त्याला आपण एंटरटेनमेंट टॅक्स असं म्हणतो. त्यानंतर आहे ऑक्ट्रॉय. बघा, ऑक्ट्रॉय म्हणजेच टोल. टोल नाक्यावरती आपल्याला ठराविक पैसे भरावे लागतात, त्या टॅक्सलाच आपण ऑक्ट्रॉय असं म्हणतो. पुढचा भाग आहे त्यामध्ये CST. CST म्हणजेच इंटरस्टेट टॅक्स, राज्यातल्या राज्यात भरावा लागणारा टॅक्स. काउंटर वेलिंग ड्युटी, त्याला CVD असं सुद्धा म्हटलेलं आहे. हा वेगवेगळ्या ड्युटीजसाठी भरला जाणारा टॅक्स आहे. त्यानंतर स्पेशल ॲडिशनल ड्युटी, त्यालाच SAD असं म्हणतात. हा टॅक्स आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी केली म्हणजे शेतजमीन असेल, बंगला असेल, एखादा फ्लॅट असेल किंवा कोणती प्रॉपर्टी असेल की ती प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर जी आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते त्या स्टॅम्प ड्युटीलाच आपण SAD असं म्हणतो. बघा, त्यानंतर पेज नंबर 82 वरती तुम्हाला की एक प्रकारचं बिल दाखवलेलं आहे. बघा, जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो त्यावेळेला आपल्याला दुकानदाराकडून जे बिल मिळतं त्या बिलामध्ये कोणकोणते घटक असतात त्याची विस्तृत माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. बघा, आता या बिलामध्ये काय काय घटक दिलेले आहेत. टॅक्स इनव्हॉइस असं नाव दिलेलं आहे. टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स परचेस. प्रत्येकाने आपले आपले पुस्तकं काढून बसायचं आहे म्हणजे टॉपिक समजायला तुम्हाला जास्त सोपं जाईल. बघा, या ठिकाणी सप्लायर्स. सप्लायर्स म्हणजे जो कोणी दुकानदार आहे आपण ज्याच्याकडून खरेदी केलेली आहे त्याचं इथे नाव दिलेलं असतं. इथे आहे A to Z स्वीट मार्ट. त्यानंतर त्याचा इथे ॲड्रेस दिलेला असतो. खाली मोबाईल नंबर आहे, ईमेल ॲड्रेस पण दिलेला असतो. इकडे GSTIN हा नंबर दिलेला असतो. त्यानंतर इथे इनव्हॉइस नंबर दिलेला असतो. त्याचबरोबर आता खाली काय काय माहिती दिलेली आहे बघा. इथे सिरियल नंबर, तुम्ही किती वस्तू घेतलेल्या आहेत ते 1 2 3 4 5 याप्रमाणे दिलेला आहे. त्यानंतर HSN कोड इथे दिलेला आहे. HSN म्हणजेच काय तर हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर.
असा त्याचा लॉंग फॉर्म आहे, हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. हा एक प्रकारचा कोड नंबर असतो वस्तूंसाठी दिलेला, की प्रत्येक ठिकाणी ती कोणत्या ग्रुपमधली वस्तू आहे हे लिहिणं इथं आवश्यक नसतं. तर त्या ग्रुपसाठी ठराविक की खाण्याचे आयटम असतील किंवा काही कपडे असतील, ज्वेलरी असतील, तर त्या प्रत्येक ठराविक ह्याच्यासाठी एक कोड नंबर दिलेला असतो. तो इथे लिहिला की आपल्याला तो कोणती वस्तू आहे ते पुढे फक्त मेन्शन करायचं असतं. मग याला म्हणतात हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. पुढचं आहे नेम ऑफ द प्रॉडक्ट. तुम्ही घेतलेल्या वस्तूंचं नाव, रेट त्याची किंमत, क्वांटिटी किती प्रमाणात तुम्ही घेतलेली आहे, टॅक्सेबल अमाऊंट त्याची किंमत किती झाली, त्यानंतर त्यावर लागू झालेला CGST आणि SGST किती आहे आणि मग टोटल त्याची किती आहे. आता यामध्ये पहिली वस्तू आहे पेढे घेतलेले आहेत, त्याचा इथे रेट दिलेला असतो. 1 किलोचा त्यांनी रेट दिलेला आहे. 1 किलो पेढ्यांसाठी 400 रुपीज लागतात. क्वांटिटी खरेदी किती केलेली आहे तर 500 ग्रॅम्स म्हणजे अर्धा किलो पेढे खरेदी केलेले आहेत. मग त्याची किंमत किती झाली, टॅक्सेबल अमाऊंट किती आहे की 200 रुपीज. 1 kg साठी 400, हाफ kg साठी त्याच्या हाफ असणार म्हणून 200 kg. मग आता ह्या 200 रुपीजवरती CGST किती लागू होतो तर 2.5% एवढा CGST हा पेढ्यांसाठी लागू होतो. मग 200चे 2.5% किती होतात बघा, ते कसं काढता येईल. 200चे 2.5% 2.5% ऑफ 200 या ठिकाणी काढताना 200 मल्टिप्लाय 2.5 अपॉन 100 करायचा आहे. पर्सेंटेज आहेत म्हणून 2.5 अपॉन 100 इथे येईल. 100 1 जा 100, 100 2 जा 200 आणि 2.5 इंटू 2 केलं तर 5 मिळतील. म्हणजेच इथे 2.5% प्रमाणे 200 रुपीजवरती आपल्याला 5 रुपीज CGST भरावं लागेल आणि तेवढ्याच प्रमाणात इथे 2.5% SGST सुद्धा भरायचा आहे म्हणून तो सुद्धा 5 रुपीज येईल. मग टोटल त्याला दुकानदाराला किती पेड करावे लागतील तर हे 200 प्लस हे 5 आणि प्लस हे 5 टोटल 210 रुपीज द्यावे लागतील या वस्तूसाठी. नंतर दुसरा आहे चॉकलेट. एक चॉकलेटच्या बारची किंमत किती आहे 80 रुपीज आहे. त्याने एकच बार घेतलेला आहे म्हणून त्याला 80 रुपीज द्यावे लागतील. आता ह्या 80 रुपीजवरती CGST किती लागू झाला तर 14% झाला. मग 80चे 14% किती होतील बघा. 14% ऑफ 80 कसं काढता येईल. 80 मल्टिप्लाय 14 अपॉन 100 इथे 0 0 कॅन्सल होईल. इथे 2 5 जा 10, 2 4 जा 8, 14 4 जा 56 डिवायडेड बाय त्याला 5 केलं तर किती येतो तो 11 रुपीज अँड 20 पैसे एवढा येईल. इथे सुद्धा 11 रुपीज 20 पैसे एवढाच येईल. आणि मग इथे टोटल किती काढलेली आहे तर 80 प्लस 11 20 प्लस 11 20 टोटल आले 102 रुपीज अँड 40 पैसे. त्यानंतर तिसरी वस्तू घेतलेली आहे आईस्क्रीम. आईस्क्रीमचं एक पॅक 200 रुपीजला आहे. त्याने किती खरेदी केलेत, एक पॅक खरेदी केलंय 500 ग्रॅम्सचं ते आहे, अर्धा किलोचं आहे. त्याची किंमत त्याला 200 रुपीज पडलेली आहे. त्याच्यावरती आता 200 रुपीजवरती त्याला आईस्क्रीमच्या एका पॅकवरती त्याला CGST किती लागू झाला 9% झाला. पण 200च्या 9% किती होतात तर 18 रुपीज होतात. तेवढाच SGST सुद्धा लागू होतो 9%, त्याचे झाले परत 18 रुपीज. मग त्याला टोटल किती द्यावे लागतील 200 प्लस 18 प्लस 18 236. त्यानंतर ब्रेडचं पॅकेट त्याने घेतलं 35 रुपीजचं आहे. एक पॅकेट 35 रुपीजचं आहे. एकच पॅकेट घेतलंय म्हणून 35 रुपीज झाले. आता काही खाण्याच्या वस्तूंवरती CGST आणि SGST हा 0% असतो म्हणून इथे 0% आहे की त्यावर काहीही टॅक्स लागू होत नाही म्हणून टॅक्सेबल अमाऊंट 0. इथेही SGST 0%, टॅक्सेबल अमाऊंट 0 झाली. मग टोटल त्याचे 35 रुपीजच आले. त्यानंतर बटर त्याने खरेदी केलं 500 पर kg. बघा 1 किलोचा बटरचा भाव काय आहे 500 रुपीज आहे. क्वांटिटी त्याने किती खरेदी केलंय 250 ग्रॅम्स म्हणजे पाव किलोच खरेदी केलंय, 1/4 पार्ट खरेदी केलंय 1 kgच्या म्हणून टॅक्सेबल अमाऊंट किती झाली 500च्या 1/4 म्हणजेच 125 रुपीज झाले. आता यावर त्याला CGST किती लागू होतो तर 6% लागू होतो. मग 125चे 6% किती झाले या प्रकारेच व्हॅल्यू तुम्ही काढायची आहे. ह्या ज्या काढून दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणेच व्हॅल्यू काढायची आहे. ती येते 7 रुपीज 50 पैसे.
इथे SGST 6% आहे, त्याची व्हॅल्यू होईल ₹7.50. मग टोटल झाले 750 मिळून हे ₹15 आणि प्लस हे 125, टोटल आले ₹140. मग त्याला दुकानदाराला टोटल 5 वस्तू घेतल्यानंतर त्याला द्यावे लागतील ₹723.40. बघा या ठिकाणी आपण हा नंबर पाहिला GSTIN. आता ह्याबद्दल आपण थोडी विस्तृत माहिती पाहूया की हा नंबर कसा तयार केला जातो, ह्याचा काय अर्थ असतो. बघा या ठिकाणी बघा हा नंबर आहे तो 27 ABCDE 1234H1Z5. बघा या ठिकाणी दिलेला. आता या ठिकाणी 27 याचा अर्थ काय होतो की 27 हा जो नंबर आहे तो आपल्याला स्टेट कोड दाखवतो की कोणत्या स्टेटमध्ये तुम्ही याची खरेदी केलेली आहे. मग 27 हा महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे, म्हणजे तुम्ही हे जी बिल आहे हे महाराष्ट्रातलं आहे. त्यानंतर पुढचा ABCDE 1234H इथपर्यंतचा जो नंबर आहे तो काय दाखवतो, पॅन नंबर दाखवतो, त्या दुकानदाराचा पॅन नंबर, त्याच्या दुकानाचा, फर्मचा. त्यानंतर 1 जो नंबर आहे हा पुढचा 1 तो रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन, की दुकानदाराने रजिस्ट्रेशन केलेलं आहे ह्याचा तो डिनोट करतो. त्यानंतर आहे झेड डिफॉल्ट सेम फॉर ऑल दाखवतो. त्यानंतर 5 जो आहे तो 5 द लास्ट डिजिट विल बी चेक कोड, इट मे बी ॲन अल्फाबेट ऑर अ डिजिट, की तो अल्फाबेटमध्ये सुद्धा असू शकतो किंवा डिजिटमध्ये सुद्धा असू शकतो. हा या नंबरचा अर्थ आहे. त्यानंतरचा पुढचा भाग बघा, पेज नंबर 83 वरती तुम्हाला आता जो आपण हे बिल पाहिलं या बिलावर डिपेंड इथे ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. बघा नाऊ वी विल सी हाऊ द GST इज चार्ज फॉर इच प्रॉडक्ट इन द बिल. ऑब्झर्व द गिवन बिल अँड फिल इन द बॉक्सेस विथ द अप्रोप्रिएट नंबर. प्राइस ऑफ 1 kg of पेढा is ₹400. Therefore, cost of 500 grams of पेढा is ₹200. बघा CGST at the rate of 2.5% is 2.5%चा CGST किती होणार आहे त्या ठिकाणी पेढ्यांचा आपल्याला विचारलेला आहे. मग पेढ्यांसाठी आपल्याला CGST इथे किती भरावा लागला, ₹5. सो ₹5. अँड SGST ॲट द रेट ऑफ, SGSTचा सुद्धा रेट काय होता, जेवढा CGSTचा रेट आहे तेवढाच SGSTचा सुद्धा रेट असतो. हा 2.5 आहे तर हा सुद्धा 2.5 येणार आहे इज. आणि त्याची अमाऊंट किती होते 2.5 प्रमाणे, तर ती होते ₹5. देन इट मीन्स दॅट द रेट ऑफ GST ऑन द पेढा इज 2.5 प्लस 2.5. GST आपण काढतोय बघा, GST आपण कसा काढतो तर CGST प्लस SGST. मग हे 2.5 प्लस हे 2.5 मिळून इथे टोटल GST किती आला 5%. अँड हेन्स द टोटल GST इज ₹10. आणि GST ची अमाऊंट किती झाली तर हे ₹5 प्लस हे ₹5, टोटल GST भरावा लागेल ₹10. त्यानंतर द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट इज. बघा चॉकलेटवरती GST किती लागू होता, GST म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे बघा, चॉकलेटसाठीचा GST काढायचा आहे. किती पर्सेंट येतो, म्हणजे CGST किती आहे तर 14% आणि SGST आहे 14%. 14 प्लस 14 28 होतील. मग इथे चॉकलेटसाठीचा GST येईल 28%. अँड हेन्स द टोटल GST इज ₹. मग टोटल GST किती झाला त्याचा, टोटल GST येईल ₹102.40. टोटल GST येईल त्याचा बघा, ही अमाऊंट आणि ही अमाऊंट ऍड करावी, ₹11.20 आणि ₹11.20. म्हणजे हे अमाऊंट होईल जवळजवळ ₹22.40 आपल्याला इथे GST भरावा लागेल. ₹22.40. हे काय आहे त्याचं टोटल बिल आहे की वस्तूची किंमत अधिक GST मिळून झालेली ही टोटल अमाऊंट आहे. मग इथे आपल्याला टोटल अमाऊंट नाही विचारलेलं, इथे काय विचारलंय फक्त या ठिकाणी GST विचारलेला आहे. मग GST म्हणजेच काय CGST आणि SGST मिळून, म्हणून तो येतो ₹22.40. त्यानंतर पुढे आहे रेट ऑफ GST ऑन आईस्क्रीम इज.
आईस्क्रीमवर त्याला किती GST भरावा लागला, किती पर्सेंट विचारलेलं. आता इथे अमाऊंट नाही लिहायची, किती पर्सेंट भरावं लागलं बघा. आईस्क्रीमसाठी 9% प्लस 9%, म्हणजे इथे झाला 18% त्याला आईस्क्रीमसाठी GST भरावा लागला. द टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज, इथे काय विचारलंय बघा, टोटल कॉस्ट विचारलंय. आता इथे टोटल GST नाही विचारलं, मग टोटल कॉस्ट काय येईल आईस्क्रीमची, तर ही टोटल कॉस्ट आहे. हा टोटल हा SGST आहे, हा CGST आहे. मग हा CGST आणि SGST मिळून हा GST तयार होतो आणि ही टोटल कॉस्ट तयार होते. मग 236 रुपीज काय येईल त्याची टोटल कॉस्ट येईल. ऑन बटर CGST रेट इज, बघा बटरवरती CGST किती लावलेला आहे, तर बटरवरती लावलेला आहे 6% आणि SGST रेट इज ऑल्सो 6%. CGST आणि SGST हा सेमच लागू होतो. सो GST रेट ऑन बटर इज हाऊ मेनी पर्सेंट, मग GST किती होईल, तर हा 6 प्लस हा 6 टोटल 12% GST त्या ठिकाणी लागू होईल. बघा त्याचबरोबर इथे खाली आणखीन एक बिल आपल्याला दिलंय. टॅक्स इनवाइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड फूड जंक्शन खेड शिवापूर पुणे. इथे ॲड्रेस दिलेला आहे, मोबाईल नंबर आहे, ईमेल आहे, इनवाइस नंबर आहे, इथे GSTIN हा नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. इनवाइस डेट दिली की किती तारखेला तुम्ही त्या हॉटेलमध्ये गेलेला होतात, फूड जंक्शन म्हणजे हॉटेल असेल ते, त्या ठिकाणी किती तारखेला गेलेला आहात ते सुद्धा मेन्शन केलेलं असतं. मग त्या ठिकाणी फूड आयटम्स कोणकोणते घेतलेत, तर कॉफी, मसाला टी आणि मसाला डोसा. एक कॉफी घेतलेली आहे, एका कॉफीचा रेट त्यांनी दिला आहे 20 रुपीज. टॅक्सेबल अमाऊंट एकच घेतल्यामुळे 20च राहणार आहे. त्यावरती CGST किती लागू होतो, तर 2.5% एवढा CGST लागू होतो. आता 20च्या 2.5% CGST म्हणजे किती टॅक्स भरावा लागेल त्याला बघा, 2.5% ऑफ 20 असं काढता येईल बघा. 20 इंटू 2.5 अपॉन 100. इथे 21 जा 20, 25 जा 100 झालं. 2.5 आपण लिहिताना असं लिहू 25 अपॉन 10. 2.5 डेसिमलमध्ये आहे, तो इथे आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू 25 अपॉन 10 आणि इथला परत खालचा 5 आहे तो मल्टिप्लाय 5. इथे 5 1 जा 5, 5 5 जा 25, परत इथे येईल 5 1 जा 5, 5 2 जा 10, 1/2 आले म्हणजेच काय येतील 0.5. 0.5 म्हणजेच काय, इथे 50 पैसे एवढा त्याला CGST भरावा लागेल, 0.50 पैसे. SGST सुद्धा तेवढाच आहे म्हणजे 0.50 पैसे येणार आहेत. मग इथे टोटल जर आपण केली तर त्याला टोटल एक कप कॉफीसाठी किती अमाऊंट द्यावी लागेल, तर हे 20 रुपीज प्लस 50 पैसे प्लस 50 पैसे म्हणजे त्याला 21 रुपीज टोटल पेड करावे लागतील. देन एक मसाला टी त्याने घेतलेला आहे बघा, एका मसाला टीची किंमत आहे 10 रुपीज. टॅक्सेबल अमाऊंट 10 रुपीज झाली. आता मसाला टीची CGST किती पर्सेंट पडतो, SGST 2.5 पडतो म्हणजे CGST सुद्धा इथे 2.5%च भरावं लागेल. मग 10 रुपीजचे 2.5% किती झाले बघा, 10 रुपीजचे 2.5% म्हणजे 10 इंटू 2.5 अपॉन 100 येईल. 10 1 जा 10, 10 10 जा 100. 2.5 आपण कसा लिहितो, 25 अपॉन 10 लिहितो फ्रॅक्शनमध्ये आणि इंटू हा इथला 10 झाला. हे जर सॉल्व्ह केलं तर काय येईल, 5 ने डिवाइड करू, 5 5 जा 25, 5 2 जा 10. इथे परत 5 1 जा 5, 5 2 जा 10, 1/4 आले. 1/4 ला जर आपण डिवाइड केलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर मिळेल 0.25 म्हणजे 25 पैसे एवढे आपल्याला त्या ठिकाणी भरावे लागतील. एक्स्ट्रा CGST किती पडेल, 25 पैसे. SGST सुद्धा पडणार आहे 25 पैसे. आता मग त्याला टोटल अमाऊंट किती द्यावी लागेल एक मसाला टीसाठी, तर हे 10 रुपीज प्लस 25 पैसे प्लस 25 पैसे हे झाले 50 पैसे. 10 रुपीज अँड 50 पैसे त्याला पेड करावे लागतील. देन मसाला डोसा किती घेतलेले आहेत, 2 घेतलेले आहेत. रेट किती आहे 60. हा जो रेट दिलेला असतो हा रेट एका वस्तूसाठीचा असतो म्हणजे एका मसाला डोस्याची किंमत 60 रुपीज आहे. मग 2ची किती झाली, तर 120 रुपीज झाली. त्यावर CGST किती लागू होतो, 2.5%. मग 120 वरती 2.5% म्हणजे किती रुपीज होतील बघा, 120 वरती 2.5 रुपीज, 2.5 अपॉन 100. इथे 0 ला 0 कट होईल.
2 6 जा 12, 2 5 जा 10, 6 इंटू 25/10, 2.5 या पद्धतीने लिहिला. इथे परत 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2 1 जा 2, 2 3 जा 6 येणार आहे. म्हणजे किती भरावे लागतील त्याला? 3 रुपीज टॅक्सेबल अमाऊंट इथे CGST भरावं लागेल. 3 रुपीज. SGST सुद्धा CGST प्रमाणेच असतो. म्हणजे इथे 2.5% SGST येईल आणि त्याची अमाऊंट सुद्धा परत इथे 3 रुपीजच होईल. त्याला टोटल 2 मसाला डोसांसाठी किती पेड करावे लागतील? तर 120 + 3 + 3 म्हणजे 126 रुपीज त्याला पेड करावे लागतील. आता इथे टॅक्सेबल अमाऊंट, टोटल टॅक्सेबल अमाऊंट त्याची किती झाली ती ऍडिशन करून आपल्याला इथे टोटल विचारलेली. मग इथली टोटल टॅक्सेबल अमाऊंट टोटल किती झाली? 20 + 10 30, 30 + 120 150 रुपीज इथे टॅक्सेबल अमाऊंट झालेली आहे. त्याचबरोबर CGST त्याला इथे किती भरावा लागला? तर हे 50 पैसे, हे 25 पैसे म्हणजे 75 पैसे, 3 रुपीज अँड 75 पैसे इथे भरावे लागले. इथे पण 3 रुपीज 75 पैसे त्याला भरावे लागले. आणि मग त्याचं टोटल बिल किती झालं आहे? तर टोटल बिल त्याचं होईल 157 रुपीज अँड 50 पैसे एवढे त्याला टोटल बिल भरावं लागेल. हे जे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवलं ते तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट पेज आहे, पेज नंबर 84. पेज नंबर 84 वरती तुम्हाला इथे जो ह्या बिलामध्ये तुम्हाला एक नवीन शब्द दिलेला होता SAC. SACचा इथे लॉंग फॉर्म दिला. SAC म्हणजेच काय? तर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिस अकाउंटिंग कोड. यामध्ये खाली तुम्हाला एक चार्ट दिलाय बघा. त्या चार्टमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवरती किती GST लागू होतो याची माहिती दिली की 0% GST कोणकोणत्या वस्तूंवर लागू होतो, गुड्स आणि सर्व्हिसेसवर, ते दिलेलं आहे. त्यानंतर 5% GST कोणकोणत्या वस्तूंवर आणि सर्व्हिसेसवर लागू होतो. 12% GST कशावर? हा चार्ट वाचून काढायचा आहे. 18% कोणकोणत्या वस्तूंवर लागू होतो, 28% कोणकोणत्या वस्तूंवर लागू होतो. हा चार्ट पाठ करण्याची गरज नसते. प्रश्नामध्ये ही माहिती तुम्हाला दिलेली असते, पण आता तुम्ही ती वाचून काढायची आहे. त्यानंतर या बाजूला दिलेली जी ऍक्टिव्हिटी आहे ही या चार्टवर डिपेंड आहे, ती सॉल्व्ह करायची. बघा ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला इथे? गुड्सची नावं लिहायची आहेत, वस्तूंची नावं लिहायची आणि त्याचा रेट ऑफ GST लिहायचा. फॉर एक्झाम्पल इथे मी 2 करून दाखवलंय. स्केचबुक जर आपण घेतलं तर त्यावर GST 12% पडतो. कंपास बॉक्स घेतली 12% पडतो. म्हणजे स्टेशनरीचे आयटम आहेत, स्टेशनरीमध्ये तुम्हाला GST 12% भरावा लागतो. मग वेगवेगळी नावं तुम्ही लिहा की चॉक घेतला, चॉकवर 0% आहे. कॅन्डल घेतल्या, कॅन्डलवर 12% आहे. अशा तुम्ही ह्या चार्टमधल्या वेगवेगळ्या वस्तू, गुड्सची इथे नावं दिलेली आहेत ती लिहायची आहेत. इथे खाली आहेत बघा, मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम वगैरे. आणि मग त्यावर GST किती लागू होतो ते लिहून इथे कंप्लीट करायचंय. सेकंड ऍक्टिव्हिटी पण तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये पण असंच आहे की इथे सर्व्हिसेस दिलेल्या आहेत आणि त्या सर्व्हिससाठी किती GST भरावा लागतो ते इथे कंप्लीट करायचंय. थर्ड ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तेच दिलंय, सर्व्हिसेस दिलेत, त्यावरती किती GST लागू होतो ते कंप्लीट करायचं आहे. या प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये हा एवढा भाग पूर्ण केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची एक्सरसाइज बघूया. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.